भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव शिवारात दिनांक 20 जानेवारी रोजी पहाटे 5:45 दरम्यान काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला असून यामध्ये एका 30 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हनुमाननगर लाखनी येथील रहिवासी संकेत सुखदेव सपाटे वय 30 वर्षे हे आपल्या स्कूटी क्रमांक MH36AM 4506 ने भंडाराहून लाखनीकडे जात असताना धारगाव येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक CJ04 MB 7696 वर त्यांची स्कूटी पाठीमागून जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की संकेत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला। घटनेची माहिती मिळताच कारधा पोलीस ठाण्याचे पोलीस सिपाही मार्कंड डोरले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले। यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज नानिजधाम रत्नागिरी यांच्या प्रेरणेतून महामार्गावर 24 तास मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनय साठवणे, पोलीस नायक मार्कंड डोरले आणि रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले। मात्र दुर्दैवाने अति रक्तस्रावामुळे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या घटनेमुळे लाखनी परिसरात शोककळा पसरली असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे।